नमस्कार गुरु माऊली. नमस्कार. श्रावण महिन्याबद्दल मला तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत. श्रावण महिना आता सुरू होणार आहे. महादेवांबद्दल, श्रावण महिन्याबद्दल, व्रतांबद्दल मला खूप सारी माहिती हवी आहे तुमच्याकडून. नेमकं कसं काय काय असतं वगैरे सर्व. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. आशा आहे मला की तुम्ही मला माझ्या प्रश्नांचं समाधान द्याल. मला असं विचारायचं की श्रावण महिना म्हणजे नेमकं काय, त्या महिन्याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? श्रावण महिना हा अतिशय पवित्र आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मानला गेलेला आहे. कारण जेव्हा चातुर्मास सुरू होतो आषाढ कार्तिकीला, आषाढी एकादशीला, तेव्हापासून पहिला महिना जो येतो तो श्रावण महिना आहे. आणि आपल्या हिंदू कॅलेंडरप्रमाणे चैत्रापासून जर घेतलं तर हा 5वा महिना आहे. आणि हा शिवाचा अतिशय प्रिय महिना आहे. याच्यामध्ये जप, तप, उपासना, तपश्चर्या किंवा व्रतवैकल्य ही सर्व करायची असतात. त्यामुळे हा एक पवित्र महिना आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या महिन्याला अतिशय महत्त्व आहे. या महिन्यामध्ये सगळ्या सुहासिनी किंबहुना अविवाहित मुली सुद्धा अनेक व्रतवैकल्य करत असतात. तर त्याच्यामध्ये सोमवार हे एक व्रत आहे. सोमवारीच व्रत केलं जातं श्रावण महिन्यामध्ये. महादेवांना श्रावण महिनाच का प्रिय आहे? पण श्रावण महिना प्रिय याच्यासाठी आहे की त्याच्यात एक छोटीशी अशी कथा आहे की जेव्हा दक्ष प्रजापतीने यज्ञ केला होता आणि या यज्ञाच्या वेळी जी सती होती त्याची कन्या ती सती जेव्हा यज्ञाला आली तेव्हा तिचा अपमान झाला आणि आपल्या पित्याने आपला अपमान केल्यामुळे तिने योग सामर्थ्याने स्वतःचा देह अग्नीमध्ये संपवून टाकला. आणि त्याच्यानंतर हिमालयन मेनाच्या पोटी तिने कन्येचा जन्म घेतला, ती पार्वती. या पार्वतीने युवा अवस्थेमध्ये याच श्रावण महिन्यामध्ये काहीही न खाता निराहार राहून संपूर्ण महिना उपवास केला आणि शंकरांची भक्ती केली. आणि महादेव तिला प्रसन्न झाले. एवढंच नाही तर ते तिच्याशी विवाहबद्ध झाले आणि आपली उपासना तिने निराहार राहून केली. त्यामुळे शिवांना हा महिना अतिशय प्रिय आहे. आणि या महिन्यामध्ये ते मग या सासरी येतात, म्हणजे पृथ्वीवर येतात आणि त्यांचं अर्ध्य आणि जलाभिषेकाने स्वागत केलं जातं. हे एक कारण आहे. मग श्रावणी सोमवाराचं व्रत केलं जातं ते कसं करायचं बरं? श्रावणी सोमवार याला शिवामुठीचे सोमवार असं पण म्हटलं जातं. शिवामूठ म्हणून धान्य वाहिलं जातं. पहिल्या सोमवारी तांदूळ असतात, दुसऱ्या सोमवारी मूग असतात, तिसऱ्या तीळ, नंतर जव आणि जर 5वा सोमवार आला तर सातू अर्पण केले जातात. आता ही मूठ असते शिवामूठ. त्या धान्याची मूठ करून ती मूठ आपण करंगळीच्या इथून आपण शिवपिंडीवर शिवाला व्हायची असते. आणि ही वाहताना आपण म्हणायचं असतं की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा, असं म्हणायचं. आणि आपली जी इच्छा आहे ती प्रकट करायची. म्हणून अविवाहित ज्या मुली करतात तर विवाह होण्यासाठी, योग्य जोडीदार मिळण्यासाठी किंवा मला अमुकच जोडीदार हवा आहे तर त्याच्यासाठी सुद्धा हा जो शिवामुठीचा सोमवारचं व्रत आहे हे अतिशय उपयुक्त आहे. अविवाहित मुलींसाठी फारच फलदायी आहे म्हणायला काय हरकत नाही हे व्रत. कारण आपल्या मनामध्ये असतो ना कोणीतरी एखादा जर आणि मग आई वडिलांची साथ मिळत नाही, मग अशा वेळी हे सोमवार केले तर नक्कीच याचे अनुभव येतात. मग या व्रताचे काही नियम वगैरे आहेत का? नियम असे म्हणजे एकमुक्त राहणं, म्हणजे संध्याकाळी उपवास तुम्ही सोडू शकता. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण केळाच्या पानावर हे उपवास, केळाच्या पानावर. मग आपण जलाभिषेकच का करतो महादेवांना? महादेवांना जलाभिषेक प्रिय आहे. कारण का जी व्यक्ती श्रावण महिन्यात खास करून जर महादेवांच्या शिवपिंडीवर जलाभिषेक तिने केला तर तिचं इच्छित कार्य पूर्ण होतं आणि शिवाचं एक वेगळं कवच त्या व्यक्तीभोवती निर्माण होतं. याचं कारण काय आहे की याच श्रावण महिन्यामध्ये भागवत पुराणामध्ये, शिवपुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे याच श्रावण महिन्यामध्ये, याच पवित्र श्रावण महिन्यामध्ये समुद्र मंथन झालं होतं. आणि या समुद्र मंथनामध्ये 14 रत्न मिळाली. त्याच्यामध्ये अमृत होतं. पण अमृत मिळायच्या आधी हलाहल नावाचं विष बाहेर आलं होतं. आता हे विष एवढं दाहक होतं की सगळं त्रैलोक्य ते जळू लागलं होतं. आणि अशा वेळी देवांचे देव महादेव त्यांनी हे विष प्राशन केलं.
आपल्या कंठाजवळ ठेवलं, अर्थात कंठाजवळ ठेवण्याची एक वेगळी कथा आहे, पण ते कंठाजवळ विष ठेवल्यामुळे आपण त्यांना निळकंठ असं म्हणू लागलो. आता तो जो दाह होत होता, विष आहे ते हलाल नावाचं विष आहे, तर त्याने जे अंग पोळत होता, अंगाचा दाह होत होता, तो काही कमी होत नव्हता. मग त्यावेळेला आता समुद्रमंथन तर सुरू ठेवायचं आहे आपल्याला, मग त्यावेळेला सर्व देवी देवतांनी मिळून महादेवांवर जलाभिषेक केला. आणि शिवपिंड ही महादेवांचं निर्गुण रूप आहे, त्यामुळे निर्गुण रूपावर जेव्हा जलाभिषेक होतो तो लवकरात लवकर आपल्याला साध्य होतो. खूप छान माहिती मिळते तुमच्याकडून. महादेवांसाठी आपण कोणते मंत्र जाप करू शकतो? महादेवांसाठी शिवपंचाक्षरी जो मंत्र आहे नमः शिवाय. पण नमः शिवाय म्हणजे काय आहे, तर ही 5 अक्षर आहे ती पंचमहाभूताने युक्त आहेत. आणि ओम, ओम म्हणजे साक्षात स्वयंभू महादेव आहे, शिव आहेत. मग ओम सकट हे जर म्हटलं ओम नमः शिवाय, तर शिवाचं चैतन्य आणि पंचमहाभूतातलं चैतन्य यांचं एकत्रीकरण येऊन यांचं कवच आपल्या भोवती निर्माण होतं. आणि कुठल्याही गोष्टीत म्हणजे असं म्हणायला हवं की अशक्य गोष्टी शक्य होतात. किंबहुना आपली कुठली इच्छा असेल तर किमान श्रावण महिन्यात तरी, समजा आपल्या कामाच्या निमित्ताने वगैरे आपल्याला वेळ मिळत नसेल, पण श्रावण महिन्यामध्ये रोज 108 वेळा हा मंत्र म्हणावा. आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी 11 माळा म्हणजे 108 मण्यांच्या 11 माळा तरी हा जप आवर्जून करावा. निश्चितच इच्छित फल मिळतं. मंत्र म्हणून दाखवाल आम्हाला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या मंत्रामध्ये खरंच एक शक्ती जाणवते. हा मंत्र बोलता क्षणी असं मन एकदम शांत होऊन जातं. या महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्य, उपवास, सगळं तपश्चर्या, उपासना या गोष्टी करायच्या असतात, कारण हा पवित्र महिना आहे. आणि शिवांचा प्रिय, शिव भोले आहेत, लवकर प्रसन्न होतात. तर हा जो मंत्र केला ना, तर आपल्याला अपघाती मृत्यू येणं किंवा आपल्यावर कोणतंही अरिष्ट येणं या गोष्टी आपण टाळू शकतो. म्हणून ह्या मंत्राचा सुद्धा जप शक्य तितक्या वेळा करता येईल तेवढा करावा. महामृत्यूचे मंत्र पण आम्हाला ऐकून दाखवा ना. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. खूप छान. पण आता श्रावण महिना आला की मग उपवास तपासही आले, पण बऱ्याच जणांचं असं होतं की मग मटण, मांस, मच्छी खायचं नाही. खरं तर ना, आता हा जो प्रश्न विचारला तू अतिशय योग्य आहे. मांसाहार तर करूच नाही, पण श्रावण महिन्यात का करू नये? कारण का, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चातुर्मासाची सुरुवात होते आणि या महिन्यात पाऊस पडत असतो, जरा वातावरणामध्ये आर्द्रता असते. वैज्ञानिक दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने तर हा व्रतवैकल्याचा महिना आहे, शिवाचा प्रिय महिना आहे. पण वैज्ञानिक दृष्टीने पण पाहिलं तर शारीरिक दृष्टीने आपण आपल्याला जी आपली पचनक्रिया असते ती मंद गतीने होत असते. आणि जो काही तू आता शब्द घेतलास की ते वर्ज्य करावं, ते पचण्यासाठी बराच वेळ लागतो. आणि मग जर त्याचं सेवन केलं तर मग तुम्ही उपासना कशी करणार? बरोबर. कारण उपासना करण्यासाठी तुमचं संपूर्ण शरीर शुद्ध पाहिजे. तुम्ही आज खाल आणि उद्या उपासना कराल तर तसं शरीर शुद्ध होत नाही. किमान या महिन्यात शरीर शुद्ध करण्याची प्रक्रिया करायला काय हरकत आहे? म्हणजे श्रावण महिना म्हटलं तर मग मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून पूर्णपणे परिपूर्ण म्हणायला काहीच हरकत नाहीये. आणि श्रावण महिन्याचं असं अजून एक वैशिष्ट्य आहे की तुला सांगते की ज्या वेळेला आषाढी आषाढी एकादशी येते त्यावेळेला चातुर्मास सुरू होतो आणि आपले विष्णू भगवंत योग निद्रेत निघून जातात. आता योग निद्रेमध्ये गेल्यानंतर विश्वाचा कारभार पाहण्यासाठी ही जबाबदारी, विश्वाचा कारभार पाहण्याची जबाबदारी महादेव स्वतःवर घेतात. आणि तो श्रावण महिना येतो आणि म्हणून हा त्यांना प्रिय असतो. आणि म्हणून या महिन्यात जास्तीत जास्त शिवाची उपासना करावी. तसे तर बरेच प्रत्येक दिवसाला या महिन्यात उपासना आहे.
आता आपण आज श्रावण सोमवार आहे, तर उद्या नागपंचमीचा उपवास आहे, परवा नागपंचमी आहे. प्रत्येक दिवसाला कोणता ना कोणता तरी सण असतो. म्हणून मगाशी तू जे म्हटलंस की काहीतरी सेवन करू नये, ते याच्यामुळे करू नये, कारण काही ना काहीतरी होत असतं. शुक्रवारी जीविताचा उपवास करतात, जीवतीचा उपवास करतात, त्याची पूजा करतात. शनिवारी मारुतीचा वार आहे, हनुमंत हे शिवाचे अवतार आहेत, 11 रुद्र आहेत. रविवार हा जे देशाकडचे आहेत तो खंडोबा आहे, ज्योतिबा आहे, ते पण शंकराचेच अवतार आहेत. परत आला सोमवार. त्यामुळे प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी सुरू असतं. रक्षाबंधन येतं, कृष्ण अष्टमी येते. तर म्हणून या दिवसात शक्यतो फक्त व्रत करावेत, फक्त उपासना करावीत आणि आपली जे काही नामस्मरण आहे ते करण्यात दंग राहावं. ज्या अविवाहित मुली असतात त्यांना योग्य साथीदार मिळावा म्हणून ते महादेवांची पूजा करू शकतात श्रावण महिन्यात. मग त्यांनी ती पूजा कशी करावी आणि त्यांनी काय संकल्प करावा त्यासाठी? खरं तर जेव्हा आपला विवाह व्हायचा असतो आणि आता सध्याच्या परिस्थितीने तर उशिरा विवाह होतात आणि जोडीदार निवडण्यासाठी बरीच प्रोसिजर चालू असते झालेली आहे. पण मग यावेळी काय, खरं तर 16 सोमवाराचं जे व्रत आहे ना, ते अतिशय त्याच्यासाठी योग्य आहे. तुम्हाला अगदी म्हणजे तो जो जोडीदार हवा आहे किंवा योग्य जोडीदार हवा आहे, मला समजून घेणारा, मला माझ्यावर प्रेम करणारा, असा जोडीदार मिळण्यासाठी 16 सोमवारचं व्रत अतिशय उपयुक्त आहे. पण ज्यांना 16 सोमवार व्रत नाही जमत, त्यांनी श्रावण महिन्यातले श्रावणी सोमवार म्हणजे शिवामुठीचे उपवास हे जरूर केले पाहिजेत. आणि ती जी मूठ सांगितलेली आहे, जी तांदूळ, मूग, तीळ आणि जव, हे मूठ जेव्हा शिवपिंडीवर वाहिले जातात तेव्हा आपली इच्छा प्रकट केली किंवा आपली इच्छा सांगितली की मला अमुक जोडीदार हवा, किंबहुना मला समजून घेणारा योग्य असा जोडीदार मला मिळावा, तर तो नक्की मिळतो. आणि आमच्या ज्योतिषशास्त्रात असं आहे की त्या काळामध्ये आपल्यामध्ये श्रावण आणि भाद्रपद वगैरे मध्ये विवाहाचे योग नसतात, तुळशी विवाहानंतर असतात. पण त्या योगामध्ये किंवा त्या दिवसांमध्ये जर विवाहाचे योग असतील तर हे व्रत लवकर फळत. मग तुमच्या मते अजून काही आहे का जे आपण श्रावण महिन्यात अजून काही करू शकतो आणखीन काही गोष्टींसाठी? ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर पाहिलं तर अतिशय चांगला प्रश्न आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सोमवार हा जो आहे हा शिवाचा जरी असला तरी शिवांनी चंद्राला आपल्या मस्तकावर धारण केलेला आहे. आणि सोमवार हा चंद्राचा पण वार आहे, म्हणजे चंद्र हा त्या वाराचा स्वामी आहे. शिवांची उपासना आहे, चंद्र स्वामी आहे. तर ज्यांचं मन अस्थिर असतं किंवा ज्यांचा चंद्र बिघडलेला असतो, आता बिघडलेला असतो म्हणजे काय तर 6, 8, 12 या स्थानी ज्यांचा चंद्र असतो तर त्यांचं मन खूप अस्थिर होतं. अमावस्या पौर्णिमेला समुद्राला जशी भरती ओट येते तशी आपल्या शरीरात सुद्धा 75% जल आहे, पाणी आहे. त्यामुळे त्यावेळेला ज्यांचा चंद्र अस्थिर असतो किंवा ज्यांचा चंद्र कुंकवत असतो, खराब राशीमध्ये असतो किंवा नीचेचा असतो, त्यांनी हे व्रत जरूर करावं. त्यामुळे त्यांना त्या चंद्राची, जे चंद्र हा मनसो जाता, कारण मनाचा कारक हा चंद्र आहे, त्यांनी स्वतःचं मन खंबीर होण्यासाठी, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी, आत्मविश्वास वाढण्यासाठी श्रावणी सोमवारचं व्रत नक्की करावं. म्हणजे अविवाहित मुलींनी जोडीदारासाठी करावं, पण ज्यांच्या कुंडलीत चंद्राचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हे व्रत खास मानसिकतेसाठी, मानसिकता स्ट्रॉंग होण्यासाठी नक्की करावं. चंद्र कमकुवत आहे हे आपल्याला अमावस्या पौर्णिमेवरून ओळखता येतं? नाही, ते कुंडलीवरून कळतं. तुमच्या जन्म तारखेवरून, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण यावरून तुमची जी कुंडली आहे त्या कुंडलीमध्ये तुमचा चंद्र कुठल्या स्थानात बसलाय, कोणत्या राशीचा आहे आणि त्याच्यावर कोणाची दृष्टी आहे, शनीची दृष्टी आहे का की गुरुची दृष्टी आहे. आता कसं असतं की गुरुची दृष्टी असेल तर तो तेवढ्यापुरता चांगला असतो, कारण गुरुची दृष्टी ही चांगली मानली जाते. पण जर शनीची दृष्टी असेल आणि तो नीच राशीत बसलेला असेल तर अशा व्यक्तींना मानसिक त्रास खूप होतो. पण यांनी खास करून केवळ इतर दिवशी काही करता नाही आलं किंवा वर्षात कधीच काही करता आलं नाही तर निदान श्रावणी सोमवार हा खास शिवा आणि चंद्रमा यांचं एकत्रीकरण म्हणून करावं. वा, खूप छान. हे जे आपण महादेवांना शिवमूठ घालतो प्रत्येक सोमवारी, कधी तांदळाची मूठ घालतो, कधी आपण तिळाची शिवमूठ घालतो, मग ह्या मुठींचं वैशिष्ट्य काय असतं?
बघा आता लॉजिकली जर आपण बघितलं ना, हा. खरं तर आपली हिंदू संस्कृती जी चालत आली आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे, कारण त्याला वैज्ञानिक कारण आहे. पण त्यावेळेला विज्ञान एवढं प्रगत नव्हतं, त्यामुळे आपण आध्यात्मिक दृष्ट्या हे सगळं करत आलेलो आहे. पण आताची पिढी अशी आहे की त्यांना सगळं व्यवस्थित समजून लॉजिकली त्यांना समजलं तर ते फॉलो करतात, नाहीतर नाही करत. पण आपण कसे होतो, आमचं जे जनरेशन होतं, आईने सांगितलं हो, आजोबांनी सांगितलं हो. त्याचं कसं आहे की आता समजा आपण तांदूळ घेतले, तर तांदूळ म्हणजे काय, तर अक्षता. आपण काही अर्धे मुर्दे तांदूळ शिवाला वाहत नाही किंवा कोणत्याही भगवंताला किंवा कोणत्याही देवाला आपण ते वाहत नाही, आपण अक्षता अर्पण करतो. मग अक्षता हा प्रकार काय, न क्षती इति अक्षत, म्हणजे जे मोडलेले नाहीत, जे तुटलेले नाहीत ते अक्षत. मग हे अक्षतांची एवढी छान परंपरा आहे ना आपल्याकडे, की आपण वधूवरांच्या डोक्यावर अक्षता टाकतो. आता वधूवरांच्या डोक्यावर अक्षता टाकतो, मध्ये बरंच काही आलं होतं की तांदूळ कशाला वाया घालवता, तुम्ही फुलं टाका. पण याला शास्त्रीय कारण आहे आणि खूप सुंदर असं कारण आहे की बघा, भाताचं रोपटं तुला माहित असेल की कसं होतं, तर भात लावतात एकीकडे आणि ते रोपटं जे लावणी असते, मग लावणीच्या वेळेला ते रोपटं काढलं जातं आणि ते दुसरीकडे लावलं जातं आणि इथून जे उगवलेलं रोपटं इथे लावलं जातं, तिथे ते बहरतं. असे तांदूळ आहेत. म्हणजेच काय, तर ज्यांचा खरोखर विवाह होत नसेल, जमत नसेल, अडचणी येत असेल किंवा होतात, होईपर्यंत परत काहीतरी होतं, यांनी खरोखर तांदूळ म्हणजे शिवामुठीचे उपवास तर आहेत, पण त्यांनी 11 सोमवार तरी केवळ तांदळाची मूठ वाहून शिवाची उपासना केली पाहिजे. का, तर ती मुलगी जी आहे ती माहेरी वाढते आणि सासरी जाऊन ती स्वतःचं घर बहरते. म्हणून अक्षता वधूवरांच्या डोक्यावर टाकतात. मग हे 11 सोमवार आपलं असं आहे का की हे श्रावण महिन्यातच केले पाहिजे? श्रावण महिन्यापासून सुरू केलं तर जास्त चांगलं, कारण नंतरचे सगळे जे आपले महिने आहेत ते अतिशय पवित्र आहेत. चातुर्मासच आहे, भाद्रपद आहे, नंतर अश्विन येतो, त्यामुळे 11 सोमवार पटकन होऊन जातात. कोणतंही व्रत म्हणजे 16 सोमवाराचं व्रत म्हटलं तरी ते श्रावण महिन्यापासून सुरू केल्यास जास्त व्यवस्थित होतं. त्यासाठी शुद्धीचा महिना सुद्धा म्हटलं, कारण ऑटोमॅटिकली आपलं शरीर पवित्र होतं, शुद्ध होतं आणि ती मानसिकता तयार झाली. कारण आता आपण मगाशी ऐकलंच की मानसिकतेसाठी सुद्धा सोमवार करतो, मग ती मानसिकता सुद्धा ऑटोमॅटिक स्ट्रॉंग होत जाते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मग साध्य होतात. अजून कोणती मूठ म्हणजे आपण म्हणजे तीळ आहे, अजून कोणत्या मोठी आपण आता तांदूळ झाले, मूग. आता मूग पर्टिक्युलर आपण हिरवे मूग वाहतो. आता हिरवा हा जो रंग आहे, हा रंग निसर्गाचा आहे. निसर्गाचा रंग आहे. आपण जर विचार केला तर नैसर्गिक ज्या आपत्ती आहेत, आता आपण पाहतोय की विमान कोसळतंय, पूर येतोय, झाडं पडतायत, वीज पडते कोणावर तरी, मग या नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी हे हिरवे मूग कामी येतात. म्हणजे जर आता आपल्याला असं वाटत असेल, मला खरं तर काय सांगायचं की तुम्ही फक्त श्रावण सोमवार असं धरा, पण त्या श्रावण सोमवारपासून किमान 11 सोमवार, मग जर तुम्हाला या आपत्तीतून किंवा कोणाच्या घरी असे लोक गेलेले असतात, अपघाती गेलेले असतात किंवा पुरात वाहून गेलेले असतात, नाही का, अशा बऱ्याच घटना घडतात. लोक धबधब्यावर जातात, तिथे वाहून जातात. ही नैसर्गिक घटना आहे. याच्यामध्ये आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक असे 3 मरणाचे प्रकार सांगितलेले आहेत. तर या ज्या मृत्यूसमयी अशा प्रकारे जे मृत्यू येतात ज्यांच्या घराण्यामध्ये, त्यांनी त्यांच्या घरातल्या स्त्रीने किंवा पती पत्नी दोघांनी हे व्रत करावं. हिरवे मूग 11 सोमवार हिरवे मूग शिवाला अर्पण करावे. नंतर आलं तीळ. तीळ हे तर आपल्या स्निग्धतेचं प्रतीक आहे. एकमेकांमध्ये दुरावा वाढत असेल, स्निग्धता म्हणजे काय, जवळीकता, एकमेकांच्या जवळ येणं. तर घरामध्ये तंटे वगैरे होत असतील किंवा कुठल्याही गोष्टीवरून वाद होत असतील, तर मग ते जमिनीचे वाद असतील, कुठलेही असतील, तर त्यांनी तिळाची उपासना करावी जसे सांगितल्याप्रमाणे. नंतर जव आहे. जव तर माहिती आहे की जव आपण कशासाठी खातो, तर जव असा पदार्थ आहे की आपण हल्ली ते वजन कमी करण्यासाठी सुद्धा सरळ सोपं आहे ना, की बाबा आपल्याला असं वाटत असेल की आरोग्यासाठी आपल्याला व्यवस्थित राहायचं असेल किंवा वारंवार आरोग्य बिघडत असेल किंवा वजन वाढत असेल वारंवार, तर हे व्रत जवस हे 5व्या सोमवाराला तर जवसाची वेळ येते, पाळी येते. तर जवस हे सुद्धा एक वेगळं धान्य आहे.
ते सुद्धा सर्व प्रकारच्या फायद्यासाठी जवस हे आपण करू शकतो. म्हणजे खरं तर हे खूप सुंदर असे उपाय आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिलेले. मग फक्त मूठच आपण अर्पण करायचं की व्रत करायचंच 11 सोमवार? हा, उपवास धरायचा ना. उपवास तुम्ही धरायचा. एकभुक्त उपवास धरायला हवा. अच्छा. कारण का तुम्ही काही खाल आणि शिवाला मूठ अर्पण त्याचा कराल, त्याला काही अर्थ नाही ना. म्हणून एकभुक्त राहायचं आणि संध्याकाळी उपवास सोडायचा. ज्यांना जमत नाहीये त्यांनी निदान फराळाचे पदार्थ खाल्ले तरी हरकत नाही. हो. आता श्रावण सोमवार करताना काही स्त्रियांना, मुलींना जर मासिक धर्म आला तर मग काय करायचं, कसं करायचं व्रत पूर्ण? बघ, मासिक धर्म हा एक नैसर्गिक आपल्या शारीरिक क्रियेचा प्रकार आहे. त्या दिवशी जर उपवास आला श्रावणी सोमवारातला तर उपवास धरायचा, पूजा नाही करायची. मग त्याच्या पुढचा जो शेवटचा जरी 4 सोमवार आले तरी 5व्या सोमवारी मग त्याचं आपण सांगता करायचं. हो. आणि मग महादेवांना फुले वगैरे कोणती अर्पण करायची आपण? खरं तर महादेवांना सगळं आवडतं, एक केवडा सोडून. केवडा सोडून? हा. असं का? केवड्याचं फूल महादेवांना आवडत नाही, कारण त्याच्या मागे एक खूप सुंदर कथा आहे. जेव्हा शिवलिंगाची स्थापना झाली, आपले ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये थोडा संवाद सुरू झाला की तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ. थोडक्यात सांगते, त्यावेळेला तो वाद एवढा विकोपाला गेला की दोघा युद्ध पातळीवर ते म्हणजे युद्ध करायला तयार झाले आणि त्यांचं युद्ध सुरू झालं. आणि हे युद्ध एवढं मोठं झालं, एवढं मोठं पुढे गेलं की त्यांनी अशी विशिष्ट अशी शस्त्र बाहेर काढली. ती शस्त्रांनी जर त्यांनी युद्ध केलं असतं तर त्रैलोक्याचा नाश झाला असता. आणि त्याच वेळेला ती शस्त्र ते वापरणार ब्रह्मास्त्र, त्याच वेळेला मध्ये असा मोठा दीपस्तंभ निर्माण झाला. आता तो दीपस्तंभ एवढा प्रचंड होता की त्याचा आदिही नव्हता आणि अंतही नव्हता. आणि दोघे मग एकमेकांकडे बघत राहिले. मध्येच नाही का कोणतरी काहीतरी आले की आपण ते भांडण विसरतो. आता मग ते दोघे ब्रह्मा आणि आपले विष्णू ते म्हणतात की ठीक आहे, आता एक काम करूया, तू श्रेष्ठ मी श्रेष्ठ करण्यापेक्षा कोणीतरी त्याचा आरंभ शोधूया आणि कोणीतरी त्याचा अंत शोधूया. जो सगळ्यात पहिलं जे कार्य करेल तो श्रेष्ठ. ठीक आहे, ब्रह्मदेव म्हणतात. मग ब्रह्मदेव हंसावर बसून हंसाच्या रूपात वरती त्याचा आरंभ शोधायला जातात. आणि आपले सुकर म्हणजे वराह रूप घेऊन विष्णू भगवंत तळाला शोधायला जातात. आता ते ब्रह्मदेव सुद्धा वर 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 जात असतात, पण त्याचा आरंभ काही त्यांना दिसत नाही. आणि वराह रूपातले विष्णू भगवंत सुद्धा खाली त्यांनाही तळ सापडत नाही. पण विष्णू भगवंत ते स्वीकारतात की नाही, मला याचा तळ सापडत नाही, त्यामुळे तळ सापडत नाहीये तर मग ठीक आहे, मी जातो वरती म्हणून. आणि ते वरती येतात. पण ब्रह्मदेव जेव्हा वरती गेलेले असतात ना, तिथे एक केवड्याचं फूल असतं. आता ब्रह्मदेवाला हार पत्करायची नसते, मी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करून दाखवायचं असतं. मग ते केवड्याच्या फुलाला म्हणतात की तू मला बघितलंयस असं सांग, मी याचा आरंभ बघितलाय म्हणून तू मला साक्ष दे. मग मला काय, मग मी तुला देईन काहीतरी असं म्हणून ते केवड्याच्या फुलाला सोबत घेऊन येतात. आणि विष्णू भगवंतांना सांगतात, बघ मी श्रेष्ठ आहे कारण मी याचा आरंभ बघून आलो. तुला जर बघायचंच असेल तर साक्षीला मी केवड्याचं फूल आणले. केवड्याच्या फुलाला विचारलं तर होतो म्हणतं हो, ते फूल म्हणतं हो. विष्णू भगवंत खरं प्रिय असे आहेत, ते प्रेमळ असतात, ते स्वीकारतात. ठीक आहे बाबा, मी कनिष्ठ तू श्रेष्ठ. पण महादेवांना हे पटत नाही, कारण तो जो अग्निस्तंभ असतो ते शिवलिंग असतं. त्यावेळेला खरं तर त्या शिवलिंगाची प्रकटीकरण झालेली आहे. आणि मग महादेव पटकन रूप घेतात आणि त्या ब्रह्मदेवाला सांगतात की तू खोटं बोललायस. आणि त्यावेळेला ते त्याला असं शाप देतात की आजपासून तुझं कुठेही मंदिर नसणार आहे आणि कोणीही तुझा उत्सव करणार नाही. तू बघ ना, कधी ब्रह्मदेवाचा उत्सव होतो नाही, आता गणपती उत्सव येईल, नवरात्र उत्सव येईल, विष्णू भगवंताचं चैत्र नवरात्र येतं, देवीचं येतं, पण ब्रह्मदेवाचं नवरात्र किंवा ब्रह्मदेवाचा उत्सव ऐकलाय. आणि त्यांचं एकच असं पुष्करला आणि काही ठिकाणी विरळ असे त्यांची मंदिर आहेत. पण मग ते विष्णू भगवंतावर खुश होतात आणि सांगतात आजपासून तू आणि मी एकच आहे. म्हणून हरी आणि हर हा भेद मानायचा नाही, कारण विष्णूच महादेव आहे तर महादेवच विष्णू आहे. दोघे एकमेकांच्या हृदयात विराजमान होतात. म्हणतात आजपासून माझ्यात तू आणि तुझ्यात मी, अशी हरिहर आपण एकत्रीकरण झालेलं आहे. आणि मग म्हणे
तुझी खूप म्हणजे तुझे सगळे उत्सव होतील, तुला खूप प्रसिद्धी मिळेल, तुझी लोक सगळे पूजा करतील, असं ते त्यांना वरदान देतात. आणि मग केवड्याच्या फुलाकडे बघतात, तेव्हा केवड्याचं फूल घाबरतं, म्हणे मी तुला स्वीकारणार नाही. तेव्हा ते माफी मागतं, म्हणे माफ करा, मी भुललो, माझ्याकडून असं झाली, चूक झाली. म्हणतात ठीक आहे, माझे बाकीचे जे देव आहेत, म्हणजे विष्णू म्हणा, ब्रह्मदेव म्हणा, बाकीचे इतर देव तुला स्वीकारतील, पण मी तुला स्वीकारणार नाही. मग ते सोडून बाकी कुठलीही फुलं महादेवाला चालतात. केवड्याच्या फुलाची गोष्ट आज, एवढी छान गोष्ट आज आम्हाला समजली या श्रावण महिन्याच्या गोष्टीतून. शिवमहापुराणमध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. सगळ्या गोष्टी तुमच्याकडून ऐकायला खूप छान वाटते, नवीन नवीन गोष्टी माहिती होतात ते. आणि हे जे शिवपुराण आहे ते जर आम्हाला विस्तारित रूपमध्ये जर ऐकायचं असेल तुमच्याकडून, तर मग काय करावं? शिवमहापुराण ऐकायला खरंच खूप सुंदर आहे. ही तर एक छोटीशी कथा आहे, पण ते जे महास्तंभ जे निर्माण झालं ते कधी झालं, कोणत्या महिन्यात झालं, मग महाशिवरात्री कधीपासून सुरू झाली, कुबेर कोण आहे, नंदी कोण आहे, परत दक्षराजा कोण आहे, दक्ष प्रजापती कोण आहे, अतिशय सुंदर. शिवाची उपासना कशी करायची, शिवाला अतिशय प्रिय असलेलं असं रुद्राक्ष आहे. तर मी भागवत कथाकार आहे, शिवकथाकार आहे, देवी भागवत करते, रामकथा करते, अयोध्यामध्ये रामकथा चालू असतात माझ्या. तर तुम्ही एखाद्या ठिकाणी ही कथा आयोजित करू शकता. शिवमहापुराणाची 5 दिवसाची सुद्धा कथा तुम्ही आयोजित करू शकता आणि ऐकू शकता. आणि ही कथा ऐकल्याने सुद्धा श्रवण भक्ती होते. श्रावण महिना हा श्रवण भक्तीचा पण आहे, कारण श्रवण करणं हे खूप, म्हणजे जो सांगतो ना त्याच्यापेक्षा जो श्रवण करतो, म्हणजे जो ऐकतो ना, त्याला जास्त पुण्य प्राप्त होतं. कारण श्रवण ही पहिली भक्ती आहे, नवविधा भक्तींमधली पहिली भक्ती आहे. त्यामुळे श्रवण भक्तीने अतिशय आपली काही मनोकामना पूर्ण होतात. तुम्ही जेव्हा अशा कथा ठेवणार तर त्या कथेच्या वेळेला संकल्प केला जातो की अमुक अमुक किंवा आमच्या घराण्यात कोणी गेलेलं असेल, काय असेल, भागवत पुराण करतो, भागवत कथा सप्ताह करतात. तर ज्यांना गती मिळालेली नसते, ज्यांच्या अपघाती काही झालेले असतात, गेलेले असतात लोक, कोणी आत्महत्या केलेली असते, अशा लोकांना गती मिळत नाही, त्यांनी जरूर भागवत कथा केली सप्ताह आपल्या आवारामध्ये, आपल्या गावात, आपल्या सोसायटीत, किंबहुना आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिर, आपल्या जवळच्या मंदिरात, त्या मंदिराशी संपर्क साधून या कराव्यात. खूप चांगले अनुभव आहेत लोकांचे माझ्याकडे, करणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचे सुद्धा फायदे आहेत. आणि याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जेवढ्या लोकांना बोलवणार की नाही, तेवढं पुण्य बोलवणाऱ्याला लागतं, म्हणजे जो आयोजक करतो त्याला लागतं. आता तू म्हणालीस मगाशी की फुलं कोणती आवडतात, तर रुद्राक्ष सुद्धा प्रिय आहे. रुद्राक्षाचा महिमा हा अतिशय वेगळा आहे, त्याच्यावर एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो, एवढं रुद्राक्षाचं महत्त्व आहे. आता श्रावण महिन्यामध्ये तर सगळेजण व्रत करतातच, अविवाहित करतात, विवाहित करतात, पण मग गर्भवती स्त्रिया हे व्रत करू शकतात का? त्या कशा प्रकारे हे व्रत करू शकतात आणि मग त्यांना याचे काय फलदायी आहे? म्हणजे आता गर्भवती स्त्रिया हा जो तू विषय काढलास, तर फक्त गर्भवती स्त्रियाच नाही, तर ज्यांना संतती होत नाही की नाही, त्यांना सुद्धा हा महिना अतिशय उपयुक्त आहे उपासना करण्यासाठी. कारण या महिन्यामध्ये गोकुळाष्टमी येते ना, बरोबर. आणि संतान गोपाल जे स्तोत्र आहे आणि संतान गोपाल यंत्र येतं, याची पूजा या महिन्यात जर केली आणि जन्माष्टमीच्या दिवशी, म्हणजे आपल्या गोकुळाष्टमीच्या दिवशी या स्तोत्राचे जर काही पारायण केलं किंवा 11 वेळा हे स्तोत्र म्हटलं, ज्याला आपण आवर्तन म्हणतो, ते केलं, तर ज्यांना संतती होत नाही त्यांच्यासाठी हे फार चांगलं आहे. पण ज्या गर्भवती आहेत त्यांनाही असं काही खास नाकारण्यासारखं काहीच नाही आहे, कारण आपल्या पोटातलं बाळ जर चांगलं आध्यात्मिक होत असेल, त्याच्यावर चांगले संस्कार होत असतील, मग त्यांनी व्रत करायचे का? त्यांना जर जमत असेल तर करायला काहीच हरकत नाही. नाहीतर मग म्हणून तर काही सेवन करायचं नसतं ना. मग नुसतं 2 टाइम जरी खाल्लं आणि शिवाची उपासना केली, नुसतं नामस्मरण केलं, जो मगाशी मंत्र सांगितला त्या मंत्राचं नुसतं उच्चारण जरी केलं, दिवसभर केलं, जिथे बसता उठता, नामस्मरण हे असं आहे की कलियुगातलं उत्तम साधन आहे. तुम्ही बसता उठता कधीही करू शकता, कुठेही करू शकता. मग प्रत्येक सोमवारी समजा तुम्हाला नाही जमत आहे उपवास धरायला,
तर तुम्ही केवळ नामस्मरण करू शकता, असं काही नाही. म्हणजे उपवास धरायलाच पाहिजे असं काही नाही. उपवास धरणं, उपवास या शब्दाचा अर्थ असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे तिथे थांबणे. तिथे म्हणजे आपण भगवंताच्या जवळ थांबणे. म्हणजे काय, तर तुम्ही देवळात बसून राहणार का, नाही. की देवाला धरून बसणार का, नाही. तर आपल्या हृदयामध्ये त्याचा वास राहणे किंवा त्याच्या हृदयात आपण वास करणे, म्हणजे भगवंताच्या एवढं जवळ येणं, एवढं निकट येणं की आपल्याला जीवाशिवाची एकरूपता साधता आली पाहिजे. आणि हे कसं होतं, हे होतं नामस्मरणाने. त्यामुळे नामस्मरण हा अतिशय सोपा, सुलभ आणि फायदेशीर असा आपल्यातला उपाय आहे. मग श्रावण महिन्यामध्ये आपण दान धर्म वगैरे काय करू शकतो? दानाचं संकल्प आहे किंवा दान करणं हे जे आहे ना, हे आपण कधीही करू शकतो. पण पवित्रात केलं तर कसं असतं की आता तुम्ही एखादा नामस्मरण करताय, एखादा जप करताय, तर तुम्ही घरात केलेला जप असतो ना, तो जर जप तुम्ही नदी किनारी, समुद्र किनारी किंवा हिमालयात किंवा एखाद्या पर्वताच्या खाली किंवा डोंगरावर अशा ठिकाणी केला ना, तर तिथली 1 माळ आणि घरातले केलेल्या 10 माळा किंबहुना 1000 माळा यांची एक तुलना होते. म्हणून मग जपाचंही तसंच आहे. नेहमी जपाचं असल्याप्रमाणे दानाचंही तसंच आहे. नेहमी दान करायचंच आहे, पण ते सत्पात्री दान करायचं. आणि या महिन्यात ते दान केल्यावर चांगलंच असतं. गायींना खायला देणं. आणि बघ ना, आता आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण प्रत्येक पहिला घास गायीला देतो. मग गायीला देण्याचं ते एक प्रकारचं ते गोग्रासच आहे ना, तो एक प्रकारचा. किंबहुना या महिन्यात आता कृष्ण असतो. कृष्ण हा गोपाल आहे, कारण गायींचं पालन करणारा तो गोपाल. गायींना काही खायला देणं किंवा जिथे गोशाळा आहेत तिथे आपण काही त्यांचं जे खाद्य असतं, जे पेंड असते किंवा चारा असतो, हा चारा तुम्ही देऊ शकता. कारण गायीला देणं हे सगळ्यात अन्नदान आहे. आणि मग या महिन्यामध्ये काय करतात, या महिन्यामध्ये कथा सुद्धा करतात. किंवा जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची आपण जन्म उत्सव करतो, त्या दिवशी कीर्तन ठेवतात किंबहुना कथा ठेवतात. मग या कथेमध्ये ते होतं आणि या कथेमध्ये मग अन्नदान केलं जातं शेवटच्या दिवशी. किंवा मग जन्माष्टमी झाल्यानंतर उपवास सोडायच्या निमित्ताने जर आपण आजूबाजूच्या सगळ्यांना, आपल्या नातेवाईकांना ते उपवास सोडण्याचं अन्नदान केलं तर ते सुद्धा एक चांगलं दान होऊ शकतं. कारण सगळ्यात श्रेष्ठ दान आहे ते अन्नदान आहे आणि गोदान आहे. तर गोदान तर करणं सहजासहजी शक्य नाहीये. मग गोदान करण्यापेक्षा गायींना चारा घालणं हे एक अन्नदानाचाच प्रकार आहे. सगळ्यात श्रेष्ठ आहे ते अन्नदान.